नमस्कार, मी मोनिका. देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आता पाहूया सविस्तर बातम्या. नांदेड शहरातील कचरा ग्रामीण भागात टाकल्यामुळे शेतकरी वर्गाचा संताप. शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा दिला इशारा. राज्यसभेवरती नियुक्त झाल्यानंतर प्रथमच आज बारामतीमधील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी दाखल झाल्यात. बारामतीकरांना भेटून आनंद झाला. राज्यसभा खासदार सुनेत्र पवार यांची प्रतिक्रिया. डोंबिवलीत देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी केली अटक. नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतले संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे दर्शन. बीड परळी महामार्गावर ओबीसी समाज रस्त्यावर टायर जाळून केला निषेध. महामार्गावरील वाहतूक ठप्प. अमरावती कारागृहात सुरू झाली स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी सुविधा. महिन्यातून 12 वेळा कैदी कुटुंबाशी साधणार संवाद. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढला आहे. सरकार त्यांची चिंता न करता मतांची आकडेवारी काढत बसले आहे. संजय राऊत यांचा सरकारवर टोला. श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351व्या राज्याभिषेक सोहळा नागपुरातील शिवतीर्थ महाल नागपूर येथे सुरू असून सकाळच्या वेळेला सप्त नद्यांचे पाणी आणि शिवमिरवणूक काढण्यात आलेली होती. काँग्रेसकडे सर्वात जास्त जागा असल्याने विरोधी पक्ष नेतेपद त्यांच्याकडे जाईल. शरद पवार यांचे वक्तव्य. अमरावतीत वीज पडून मृत्यू झालेल्या निवीच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयाचा आमदार रवी राणा यांच्या हस्ते मदतीचा चेक. उद्धव ठाकरे यांचे उमेदवार जे निवडून आले आहेत तपासले तर हिंदुत्व सोडलं म्हणून मुस्लिम समाजाचे मत त्यांना मिळाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य. पुण्यात पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांचे मुंडन करत अनोखं आंदोलन. सरकारने ना ओबीसीला समाजाला फसवलं पाहिजे ना मराठा समाजाला फसवलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य. शेतकऱ्यांच्या शेतातील रोहित्र एक महिना दुरुस्त का होत नाही यावर बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. मुंबईत प्रवाशांना रूळ ओलांडण्यापासून रोखण्यासाठी मध्य रेल्वेने केले रेल्वे स्थानकावर रेड बॉक्स तयार. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपले. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.